मी प्रोफेसर डी जे सोमनाथ. तर कॅप राऊंड 1चं ऑलरेडी रिझल्ट लागलेला आहे डिप्लोमा फर्स्ट इयरचा. त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर काय हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. ओके. तर टोटल 3 प्रकारचे लोक आहेत. 3 प्रकारचे लोक म्हणजे नेमकं काय असणार आहे, ते एक तर समाधानी. समाधानी म्हणजे ज्यांना कॉलेज पाहिजे ते मिळालेलं आहे ते समाधानी. असमाधानी म्हणजे याचा अर्थ काय असेल, ज्यांना कॉलेजच मिळालं नाही ते असमाधानी. आणि ते दोघांच्या मध्ये असतील. मध्ये म्हणजे याचा अर्थ ज्यांना कॉलेज मिळालंय, अजून डोक्यात डाऊट चालूच आहे की मला हे कन्फर्म करायचं आहे की नाही, किंवा ह्याच्यापेक्षा मला कॉलेज चांगलं ट्राय करायचं आहे, ते मधी असणार आहे. ठीक आहे. ते तिन्ही प्रकारच्या लोकांचा आपण डाऊट क्लिअर करणार आहे. तर पहिल्यांदा समाधानी लोक जे असतील त्यांचा आपण पहिल्यांदा डाऊट क्लिअर करूया. ठीक आहे. तर पहिल्यांदा समाधानी म्हणजे याचा अर्थ ज्यांना जे कॉलेज पाहिजे ते कॉलेज आणि जे ब्रँच पाहिजे ते ब्रँच मिळालेलं आहे. ओके. त्यांनी काय करायचं, फ्रीज नावाचं ऑप्शन आहे, ते फ्रीज नावाच्या ऑप्शनला तुम्ही सिलेक्ट करायचं आणि तिथे तुम्हाला प्रोसिजर ₹1000 ऑनलाईन पे करावं लागतंय. आणि ते ऑनलाईन पे करून तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्याची डेट कधी आहे? 13, 14, 15 जुलै. 13 जुलै, 14 जुलै, 15 जुलै या 3 दिवसात तुम्ही ॲडमिशन तुमचं कन्फर्म करून घ्यायचं आहे. ओके. आणि तुम्ही जास्त काही विचार करायची गरज नाही. आणि तुम्ही एक सरळ एक काम करा. तुम्हाला जर समजा काय डाऊट्स असतील, सरळ एक काम करा. तुम्ही ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन लागलेलं आहे, डायरेक्टली तुम्ही काय करा, त्या कॉलेजमध्ये सांगा की आमचा नंबर लागलेला आहे इथं आणि ते तुम्हाला जे प्रिंट दिलेले आहे ते प्रिंट काढून घेऊन जावा. आणि जात असताना सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जावा. जे रजिस्ट्रेशन करत असताना डॉक्युमेंट्स केले सगळे डॉक्युमेंट घेऊन जावा. एखाद दुसरं परत कमी पडलं की परत सारखं पळापळी करण्यापेक्षा सगळे डॉक्युमेंट घेऊन जावा. आणि फ्रीज नावाचा ऑप्शन आहे, 3 दिवसात, 3च दिवस जास्तीत जास्त तुम्हाला आहे. त्या 3 दिवसात तुम्ही काय करायचं, फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही डायरेक्टली ॲडमिशन घ्यायचं आहे. ओके. आणि ज्यांना जर समजा क्लासेसची रिक्वायरमेंट असेल, आपले क्लासेस आहेत जीपीच्या समोर आकांक्षा क्लासेस म्हणून. 15 वर्ष आपले क्लासेस चालू आहेत आणि 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आणि आपले मॅथ्सचे टीचर जे आहेत दासरी सर म्हणून, त्यांना जवळपास 55 वर्ष मॅथ्सचा एक्सपिरियन्स आहे. ओके. इंटरेस्टेड असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. त्याच्यानंतर सेकंड टाईपचे लोक म्हणजे जे असमाधानी. असमाधानी याचा अर्थ काय झाला, त्यांनी काही जण स्वतःहून करून घेतले, कारण की ज्यांना कॉलेजच मिळालं नाही ते असमाधानी लोक. कारण की त्यांनी काय करतात, ऑप्शन कमी टाकलेले असतात. ऑलरेडी आम्ही सांगत असतो की जास्तीत जास्त ऑप्शन टाका. ओके. आणि काही घाबरायची गरज नाही. सेकंड राऊंडला हळूहळू सीट्स ओपन होत असतात. काही रिझर्वेशन कोटा असते, त्या कोटाला दिलेला असते, त्यामुळे ते काय करतात, सीट तसेच रिझर्व असतात. सेकंड थर्ड राऊंडपासून तुम्हाला ऑटोमॅटिकली हळूहळू ती जागा ओपन होतात. त्यामुळे तुम्ही काय घाबरायची गरज नाही. फक्त सेकंड राऊंड ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्ही काय करा, चुका करू नका. ओके. कॅप राऊंड 2चं जे ऑप्शन फॉर्म असणार आहे, त्या ऑप्शन फॉर्म भरत असताना काही चुका करू नका. ते डेट्स कधी असणार आहेत ते मी तुम्हाला लास्टला सांगतो. ओके. मग त्याच्यानंतर लास्टला अजून एक महत्त्वाचं म्हणजे थर्ड टाईपचे लोक असणार आहेत. थर्ड टाईपचा याचा अर्थ काय असणार आहे, ज्या लोकांना एक कॉलेज मिळालं आहे तरी पण अजून थोडंसं तळात मळत आहेत, अजून हे कॉलेज कन्फर्म करायचं का नाही, अशा टाईपचे. ठीक आहे. मग त्यांनी काय करायचं, त्या कॉलेज तसंच ठेवायचं आहे मला. त्याला बेटरमेंट म्हणतात. मग ते तुम्हाला ऑनलाईन कुठेही नेट कॅफे असेल, तुमच्या जवळचं कॉलेज कुठेही नेट कॅफे असेल तिथं केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. बेटरमेंटला तुम्हाला ₹1000 ऑनलाईन पे करावं लागतं. असं काही नाही की बेटरमेंटलाच कसं काही नाही, जिथं कॉलेज कन्फर्म आहे त्यांना पण 1000 पे करावंच लागतंय. आणि ज्यांना कॉलेज नाही लागलं त्यांना ज्यावेळेस कॉलेज लागलं त्यावेळेस पे करावंच लागतं. त्यामुळे कंपल्सरी 1000 तुम्हाला ऑनलाईन पे करावं लागतंय. ओके. मग तुम्ही 1000 पे करून तुम्ही काय करायचं, ऑनलाईन बेटरमेंट नावाचं ऑप्शन ठेवायचं आणि ते कॉलेज तसंच तुमच्याकडे राहील. ओके. ते कॉलेज तसंच राहून तुम्ही सेकंड राऊंडला ह्याच्यापेक्षा जे कॉलेज तुम्हाला अगोदर पाहिजे होते ते कॉलेजेस तुम्ही ट्राय करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा की सेकंड राऊंड ऑप्शन फॉर्म भरत असताना व्यवस्थित भरा, त्यात काय चुका करू नका. कारण की जर समजा पहिलं जे कॉलेज मिळालेलं आहे, ओके, सेकंड राऊंडला परत तुम्ही भरत असताना ह्याच्यापेक्षा चांगले कॉलेजेस टाकावं लागतं. कसं भरायचं काय नाही डिटेलमध्ये मी परत सांगणार आहे, कारण की एका व्हिडिओमध्ये सगळं जर सांगायला गेलं की बरं कन्फ्युजन होतं तुम्हाला आणि व्हिडिओची लेंथ पण जास्त होत असते. ठीक आहे. कळालं तुम्हाला. जे समाधानी म्हणजे याचा अर्थ ज्यांना कॉलेज पाहिजे त्यांना डायरेक्टली फ्रीज करून तुम्ही डायरेक्टली कॉलेजला ॲडमिशन घ्या. सेकंड म्हणजे ज्यांना काहीच मिळालं नाही त्यांनी तुम्हाला काही करायची गरज नाही. आता ऑटोमॅटिकली तुम्ही सेकंड राऊंडला गेलात. फ्रीज बेटरमेंट नावाचं ऑप्शनच नाही आहे तुम्हाला, कारण की कॉलेजच लागलं नाही म्हणल्यावर फ्रीज बेटरमेंटचं काय ऑप्शन पर्याय म्हणजे तुमचा प्रश्नच येत नाही. ठीक आहे. थर्ड टाईपचे लोक जे म्हणजे कोण, त्यांना ते कॉलेज मिळालं आहे, दुसरं कॉलेजसाठी ट्राय करायचं आहे म्हणजे बेटरमेंट. मग तुम्ही बेटरमेंट नावाचं ऑप्शन आहे ते बेटरमेंट करा आणि पुढच्या राऊंडला ट्राय करा. ओके. सेकंड कॅप राऊंडचं जे डेट्स असणार आहेत हे डेट्स असतील तुम्हाला. ठीक आहे. या डेट्सला तुम्ही काय करा, सेकंड कॅप राऊंड तुम्ही ट्राय. ठीक आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं, सेकंड राऊंडच्या अगोदर आपलं व्हिडिओ येणार आहे, ते व्हिडिओ व्यवस्थित बघा. चुका करू नका सेकंड कॅप राऊंडला. ठीक आहे. सेकंड कॅप राऊंडला चूक केली की परत थर्ड कॅप राऊंडला तुम्हाला जावं लागतंय. मग त्यासाठी सगळ्या गोष्टी परत कॉम्प्लिकेटेड होत जातात. ऑप्शन फॉर्म भरत असताना व्यवस्थित भरा, काही चुका करू नका. आणि ज्याचं मार्गदर्शन तुम्हाला
व्यवस्थित मिळालं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ते परत पुढचे ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरावं लागेल. कुणाचा तरी तुम्ही सल्ला घ्या, माझं मत आहे की कोणाचं सजेशन्स घ्या. कॉलेजमध्ये असेल किंवा कोण ओळखीचे असेल सजेशन घ्या, मग पुढच्या राऊंडला व्यवस्थित ऑप्शन फॉर्म भरा. ओके. तुम्हाला काय अडचण किंवा डाऊट्स असेल कमेंट टाका. कमेंटमध्ये ज्यावेळेस मी फ्री असेल त्यावेळेस नक्की तुम्हाला रिप्लाय देईन. ओके. थँक्यू.